सायन परिसरात पाणी साचलंय। त्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला की सखल भागामध्ये पाणी साचणं हे एक समीकरणच बनलंय। त्यामुळे मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचे परिणाम आज भल्या पहाटेपासून दिसू लागलेले आहेत। त्यामुळे आता सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यासोबत कामावर जाणारे कर्मचारी, रस्त्यावरून जाणारी वाहनं या सगळ्यांनाच याचा सामना सकाळी सकाळी करावा लागतोय। आज सोमवारच्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। त्यांच्याकडून माहिती घेऊयात। प्रणाली, काय परिस्थिती, कुठे कुठे पाणी आहे, काय परिणाम? हॅलो हॅलो बोला प्रणाली। प्रणाली, आवाज येतोय? माझा जर ऑडिओ येत नसेल तर मला पटकन सांगा। म्हणजे तर सायन परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईत मुसळधार पावसाचे हे परिणाम आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत माहिती देण्यासाठी होत्या। आवाज पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ती मुंबईत मुसळधार पावसाचे जे परिणाम आपल्याला दिसतायत, रस्ते पाणी दिसतंय, ही काही दृश्य आणखी ताजी समोर येत आहेत। खास करून सायन परिसरामध्ये जे काही पाणी साचलंय त्याची ही दृश्य आहेत। आणि याच पाण्यातनं वाट काढणारी वाहनं देखील आपल्याला दिसतायत। आज सकाळीच आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यासोबत कामावर जाणारे सर्व कर्मचारी आणि त्यासोबत रस्त्यावरची वाहतूक ही मंदावलेली दिसतेय। मुंबईतल्या काही भागामध्ये पुन्हा एकदा गुडघाभर पाणी रस्त्यावरती साचल्याची ही दृश्य काही समोर येत आहेत। आता सकाळचे 7:30 वाजतायत, त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ सुद्धा सुरू झालेली असते। मात्र अनेक भागात हे पाणी साचल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा मुंबईकरांची या मुसळधार पावसामुळे तारांबळ उडते। कसरत करत याच पाण्यातनं वाट काढत वाहनांना मार्गक्रमण करावं लागतंय। रस्त्यावरून चालत जाणाऱ्या लोकांना सुद्धा याच पाण्यातनं वाट काढावी लागते। आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक कर्मचारी घराबाहेर पडलेत ऑफिसेसला जाण्यासाठी, विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी, महाविद्यालयात जाण्यासाठी। त्यामुळे मुंबईतल्या या मुसळधार पावसाचा फटका आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी या सगळ्यांना बसतोय। सायन किंग्स सर्कल या भागात मुसळधार पाऊस झाला की नेहमीच पाणी साचतं आणि पुन्हा एकदा आज तीच परिस्थिती बघायला मिळते।